अधिक मासात एकाच दिवसात मी 4 आयांची ओटी कशी भरली आणि हा अचानक ठरलेला तुळजापूर अक्कलकोटचा प्रवास कसा झाला चला दाखवते. मैत्रिणींनो, अचानकच प्लॅन झाला आणि अचानकच आम्ही निघालो. कुठे सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मम्मी पप्पांचा अचानक बेत झाला आणि आम्ही निघालो थेट तुळजापूरला आई भवानाच्या दर्शनासाठी. आणि मंदिरात पोहोचताच कळलं की आज चक्क पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा पवित्र दिवस. रांग खूप मोठी होती, गर्दीही प्रचंड होती, पण म्हणतात ना, आईची ओढ असेल तर सगळं काही सोपं होतं. अगदी मन प्रसन्न करणारं दर्शन झालं. अधिक मास सुरू असल्यामुळे सगळ्यात आधी मी तुळजापूरच्या आईची मनोभावे ओटी भरली आणि आशीर्वाद घेतला. तिथून आम्ही थेट निघालो एडेश्वरीला. आम्ही पोहोचलो थेट अक्कलकोटला. स्वामींच्या दारातही प्रचंड गर्दी होती, पण स्वामी कृपेने दर्शन अगदी छान झालं. दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाने निघालो. अधिक मासात आईची ओटी भरायची पद्धत असते, म्हणून घरी आल्यावर मी माझ्या तिन्ही आयांची ओटी भरली, पण मला काही शूट करता आलं नाही. मग मी माझ्या एका आईचं शूट जे झालं ते मी तुमच्यापर्यंत शेअर केलं. त्यामुळे मी तिची ओटी भरली, तिचं मन अगदी भरून आलं आणि तिच्यासोबत माझंही मन भरून आलं. अगदी त्यांना हळदी कुंकू देव केलं आणि मी निघाले माझ्या परतीच्या वाटेला. असा माझा भक्तिमय आणि सुंदर दिवस संपून मी सुखरूप माझ्या सासरी परतले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय भवानी, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. चला इथंच ब्लॉग संपवते, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय.